श्री स्वामी समर्थ. देवदूत म्हणत आहेत, स्वर्गातून कोणीतरी तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे आणि तुम्हाला तुमच्या सभोवतालच्या भयानक लोकांपासून सावध करू इच्छित आहे. ते तुमच्याबद्दल चिंतित आहेत आणि सर्व वाईटांपासून तुमचे रक्षण करू इच्छितात. कृपया हा व्हिडिओ टाळू नका. देव म्हणतो, मी मृतांना पुन्हा जिवंत केले आहे. माझ्यावर विश्वास ठेवा. तुमचे आयुष्य संपले नाही. तयार व्हा. तुझ्या आयुष्यात जे चांगले नाही ते मी काढून टाकणार आहे आणि माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुला चुकवणार नाही. पुढील 2.5 मिनिटे महत्त्वाची ठरतील. तुमचा देवदूत तुमच्या बिलांची काळजी घेईल, तुमच्या कुटुंबाचे सर्व वाईटांपासून संरक्षण करेल आणि तुम्हाला लवकरच आर्थिक चमत्कार देईल. तुमचा यावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ लाईक करा. देव म्हणतो, मी जगाचा प्रकाश आहे. जर तुम्ही माझे अनुसरण केले तर तुम्हाला अंधारात चालावे लागणार नाही, कारण तुमच्याकडे जीवनाकडे नेणारा प्रकाश असेल. तुमची वेळ येत आहे. ते तुमच्यासाठी सर्व काही चांगले घडणार आहे. अनेक यश, अनेक आशीर्वाद. विश्वास ठेवा, प्रार्थना करत राहा आणि तुमचे जीवन अधिक चांगले बदलेल ते पहा. देव म्हणतो, अभिनंदन, तुम्ही तुमचा कठीण काळ पार केला आहे. आत्तापर्यंत तुम्हाला असे चमत्कार वाटू लागले असतील जे तुमच्या चांगल्यासाठी तुमच्या आजूबाजूला घडू लागले आहे. होय, मी तो आहे ज्याने तुम्हाला अधिक श्रीमंत, निरोगी आणि आनंदी होण्यासाठी निवडले आहे. तुम्ही अधिक प्रयत्न करावे अशी देवाची इच्छा नाही, तर तुम्ही त्याच्यावर अधिकाधिक विश्वास ठेवावा अशी त्याची इच्छा आहे. प्रयत्न करणे थांबवा. विश्वास ठेवणे सुरू करा. हे तुमच्यातील सर्व काही बदलेल. अभिनंदन, तुम्हाला काही चांगली बातमी मिळणार आहे. विश्व सर्व परिस्थिती बदलत आहे. तुम्ही आशीर्वादांच्या नवीन हंगामात येत आहात. त्यासाठी सज्ज व्हा. तुम्ही तयार असाल तर अशक्यही शक्य करतील स्वामी टाईप करा आणि आत्ताच खऱ्या स्वामी भक्तांना हा व्हिडिओ शेअर करा. भाग्यवंत व्हाल. देव म्हणतो, तुमची परिस्थिती बदलेल की नाही या विचारात तुम्ही अंथरुणावर झोपत असाल तर हे तुमचे चिन्ह आहे की ब्रह्मांड सध्या तुमच्यासाठी मार्ग तयार करत आहे. तुमची नोकरी, आर्थिक आरोग्य आणि नातेसंबंधांमध्ये तुम्ही अलौकिक बदल पाहाल आणि अनुभवाल. मी सर्व गोष्टी नवीन करीन. देवदूत म्हणत आहेत, तुमचा दुष्काळ संपला आहे. आम्ही तुम्हाला स्नान घालणार आहोत. आशीर्वाद, उपचार, बदल, प्रेम, नवीन संधी आणि अनुकूलता सर्व काही येत आहे. पुढील 60 मिनिटे हा संदेश ऐकत राहा, कारण याचा तुझ्या जीवनावर खूप मोठा परिणाम होऊ शकतो. तुमची नोकरी, आर्थिक परिस्थिती, आरोग्य आणि नातेसंबंधांमध्ये तुम्ही अलौकिक बदल पाहाल आणि अनुभवाल. मी सर्व गोष्टी नवीन करील. तुम्हाला याची गरज असल्यास होय टाईप करा आणि आत्ताच आपलं हे शक्तिशाली चॅनल सबस्क्राईब करा. कशासाठीही काळजी करू नका, परंतु प्रत्येक गोष्टीत प्रार्थना आणि विनंती करून धन्यवाद देऊन तुमच्या विनंत्या देवाला कळवा. जर तू हा पवित्र संदेश शेवटपर्यंत ऐकण्यात यशस्वी ठरलात तर तुम्ही कितीही कठीण इच्छा पूर्ण करू शकता. देव म्हणतो, तुम्ही माझे अनुसरण केल्यास जीवन सोपे होईल असे मी कधीच म्हटले नाही, परंतु मी वचन देतो की मी नेहमीच तुमच्या पाठीशी असेन. आम्ही सर्व चिंता एकत्र मिळू. हे सोपे होणार नाही, परंतु आम्ही विजयी होऊ. मी तुझ्यावर प्रेम करतो. याची दररोज पुनरावृत्ती करा. मी स्वतःवर प्रेम करतो आणि सर्वांचा आदर करतो.
मी आनंद, आरोग्य आणि आनंद निवडतो. मी माझे जीवन प्रामाणिकपणे जगतो. हे एक लक्षण आहे की तुम्हाला काहीही घडण्यासाठी जबरदस्ती करण्याची गरज नाही. फक्त देवाला शरण जा, विश्वास ठेवा आणि सर्व काही तुमच्यासाठी उत्तम प्रकारे उलगडताना पहा. प्रार्थना आणि उपासना तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सर्वात कठीण प्रसंगातून पार पाडतील, कारण ते तुमचे लक्ष समस्येपासून समस्येच्या निराकरणाकडे वळवते. देव म्हणतो, तुम्ही किती मेहनत घेत आहात त्याबद्दल मी आभारी आहे. तुम्ही कठोर परिश्रम करत आहात याचा मला अभिमान आहे. मी तुझ्यावर प्रेम करतो. तुम्ही हे अपघाताने वाचत नाही आहात. हा तुमचा संकेत आहे की सर्व ठीक होणार आहे. विश्व एक मार्ग बनवत आहे. शेवटपर्यंत ऐकून तर बघ, नशिबात नाही तेही भेटेल. तुमचा विश्वास आणि तुमचे लक्ष माझ्यावर ठेवा. होय, मी तुलाच सांगतोय, मी तुला कधीही चुकवणार नाही. मी तुला कधीही सोडणार नाही. सर्व ठीक होईल त्यावर दावा करा आणि ते प्राप्त करा. आपल्याला आवश्यक असलेले लोक घडतील. आपल्याला आवश्यक असलेले दरवाजे उघडे होतील. पण जोपर्यंत तुम्ही निर्णय घेत नाही तोपर्यंत काहीच शक्य नाही. एकदा तुम्ही खरोखर प्रामाणिकपणे निर्णय घेतला की चमत्कार घडतील. प्रभूंवर मनापासून विश्वास ठेवा आणि स्वतःच्या समजुतीवर अवलंबून राहू नका. तुमच्या सर्व मार्गांनी त्याला ओळखा आणि तो तुमचे मार्ग सरळ करेल. देव म्हणतो, तुमची महानता जिवंत होत आहे. तुमचा प्रकाश अधिक तेजस्वी होत आहे. तुमच्यासाठी काय आहे ते काहीही किंवा कोणीही थांबवू शकत नाही. आपल्या दृष्टीकडे वाटचाल करा, ते प्रकट झाले पाहिजे. स्वामी म्हणतात, मोठ्या गोष्टी तुमच्या आयुष्यातून फार दूर नाहीत आणि तुम्ही जे पाहता आणि अनुभवता ते व्यक्त करणे तुमच्यासाठी अत्यावश्यक आहे. तुमचे काही सर्वात मोठे निर्णय तुमच्या जीवनाचा हा अध्याय आहे. जर तू हे शेवटपर्यंत ऐकलेस तर तुला तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. तुमचे सकारात्मक हेतू पूर्ण होतील आणि तुम्हाला हे तुमचे आरोग्य, करिअर, प्रेम जीवन आणि आध्यात्मिक जीवनात दिसेल. या सकारात्मक बदलामुळे तुम्ही जिवंत आहात याबद्दल तुम्हाला कृतज्ञता वाटेल. जेव्हा तुम्ही आनंदी असता तेव्हा सर्व चांगल्या गोष्टींचा उगम मीच आहे हे जाणून उत्सव साजरा करा आणि आभार माना. जेव्हा तुम्ही दुःखी असता तेव्हा माझ्या प्रेमळ मिठीत सांत्वन मिळवा, कारण मी तुमचे तुटलेले हृदय बरे करू शकतो. आपण प्राप्त करण्यासाठी आपले अंतःकरण उघडत असताना आपल्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात अलौकिक बदलासाठी तयार राहा. देव म्हणतो, मला समजले आहे की तुमच्यापैकी बरेच जण व्यसन, नैराश्य आणि दुःखाशी झुंज देत आहेत. पण स्वातंत्र्याचा देव म्हणून मी तुला बांधलेल्या साखळ्या तोडू शकतो. हे जाणून घ्या की मी तुमचा देव परमेश्वर आहे. तुमच्या जीवनात एक महत्त्वपूर्ण बदल घडवत आहे. मी तुमच्या दुःखाचे रूपांतर आनंदात करीन आणि अपयशांचे पुनरागमनात रूपांतर करीन. दारिद्र्यातून मी तुम्हाला तुमच्या सर्वात जंगली स्वप्नांच्या पलीकडे विपुलता आणि समृद्धीचा अनुभव घेण्यासाठी उन्नत करेन. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी स्वामी माझी आई टाईप करा आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा. कितीही मोठ्या संकटात सापडला असाल तर स्वामी मार्ग दाखवतील. हे वर्ष तुमच्यासाठी आणि तुमच्या प्रियजनांसाठी अपार क्षमता आहे. हा उपचार, परिवर्तन आणि आशीर्वादाचा काळ असेल. स्वतःला तयार करा, कारण जीवन बदलणारे आशीर्वाद मार्गावर आहेत. तुमच्या जीवनाच्या प्रत्येक पैलूला स्पर्श करण्यास तयार आहेत. तुम्ही स्वामींच्या नावाने 51 रुपयांचे सुपर थँक्स साकारल्यास तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला चिरस्थायी आरोग्य, आनंद, आर्थिक स्थिरता आणि शांतता मिळेल. माझ्यावर विश्वास ठेवा.
तुमच्या औदार्याने येणाऱ्या पिढ्यांसाठी भरपूर आशीर्वाद मिळतील. स्वर्ग उघडेल आणि माझे आशीर्वाद तुमच्यावर ओतले जातील. तुमचे काम वाढेल आणि तुमच्या गरजा पूर्ण होतील. या संदेशातील माझे शब्द हे प्रेरणा आणि विश्वास आणतात. तुमची वाट पाहत असलेल्या चमत्कारांना आलिंगन द्या, कारण ते तुमच्या मार्गावर दैवी भेटवस्तू आहेत. हे प्राप्त करण्यासाठी आपले हृदय उघडा आणि पुढील अद्भुत शक्तींवर विश्वास ठेवा. जसे आपण नवीन महिन्यात प्रवेश करतो तसे मी तुम्हाला आणि तुमच्या प्रिय कुटुंबाला शुभेच्छा देतो. देव म्हणतो, निश्चिंत रहा माझ्या प्रिय बाळा, मी नेहमी सावध असतो. मी तुझे अश्रू पाहतो आणि तुझ्या प्रार्थना ऐकतो. तुझ्या काळोख्या क्षणात मी गप्प बसत नाही. मी तुला पाहतो, मी तुला ऐकतो आणि मी तुला निराशेतून सोडवतो. या ऋतूला तुमच्या समोर आलिंगन द्या, कारण हा विपुल आशीर्वाद आणि बिनशर्त प्रेमाचा हंगाम आहे. हा संदेश तुमच्या अंतःकरणात खोलवर गुंजत राहो. तुम्हाला आशा, शक्ती आणि नूतनीकरण विश्वास आणतो. तुमचा देखील तुमच्या भगवंतावर विश्वास असल्यास लव यू गॉड टाईप करा आणि आत्ताच जो भक्त संकटात आहे त्याला हा पवित्र संदेश शेअर करा. भाग्यवंत व्हाल. देव म्हणतो, माझ्यावर विश्वास ठेवा, कारण मी शाश्वत देव आहे, जो तुम्हाला अगाध आशीर्वादांचा वर्षाव करण्यात आनंद देतो. तुमच्यापैकी ज्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे, मला तुम्हाला हे जाणून द्यायचे आहे की तुम्ही आश्चर्यकारकपणे श्रीमंत होणार आहात. पैसे तुमच्याकडे खेचले जातील. तुम्हाला त्यासाठी कठोर परिश्रम न करताही तुम्ही मोठे होणार आहात. तुम्ही तर माझी प्रिय मुले आहात आणि मला तुम्हाला भरपूर आशीर्वाद द्यायचे आहेत. प्रिय बाळा, फेब्रुवारी आणि मार्च हे महिने तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी भरपूर आशीर्वाद आणि संधीचे महिने आहेत. मी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला तुमच्या इच्छा असलेल्या सर्व गोष्टींसाठी आशीर्वाद देईन. नोकरी, पैसा, कार आणि तुम्ही शोधत असलेले प्रेम लवकरच तुम्हाला भेटणार आहे. देव म्हणतो, हे जाणून घ्या, मी तुम्हाला नवीन जीवन बदलणारे आशीर्वाद देण्यासाठी जुने दरवाजे बंद करत आहे, नवीन दरवाजे उघडत आहे. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यास तुमची आर्थिक स्थिती, नातेसंबंध आणि आरोग्य पूर्वी कधीही पाहिले नसेल असे असेल. मी प्रत्येक जखमा भरून काढू शकतो आणि प्रत्येक तुटलेले हृदय दुरुस्त करू शकतो. फक्त माझी मदत मागा आणि मी तुमच्यासाठी तिथे असेन. मी तुम्हाला चमत्कार, आशीर्वाद आणि सकारात्मक बदल यांसारख्या अद्भुत गोष्टी पाठवत आहे, जेणेकरून तुम्ही तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक भागात भरभराट होऊ शकता आणि यशस्वी होऊ शकता. एक निष्पक्ष आणि काळजी घेणारा देव म्हणून मी वाईट गोष्टींना चांगल्या गोष्टींवर मात करू देणार नाही. माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुमच्यासाठी लढा देईन. परमेश्वर म्हणतो, जर तुम्ही स्वतःला माझ्या स्वाधीन केले तर मी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला चांगले आयुष्य देईन. मी तुमच्या सर्व दुखापतींना बरे करीन आणि तुमच्या अडथळ्यांना आश्चर्यकारक पुनरागमन करीन. माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुम्हाला कधीही निराश करणार नाही. होय, देव तुलाच सांगतोय. जर तुम्हाला पैशाच्या आव्हानांचा सामना करावा लागत असेल तर फक्त असे म्हणा. तुम्ही हे टाईप देखील करू शकता. माझ्याकडे आधीपासूनच असलेल्या पैशाची मी प्रशंसा करतो आणि मी आणखी पैसे मिळवण्यास तयार आहे. माझा बँक बॅलेन्स शिल्लक माझ्या कल्पनेपेक्षा जास्त पैशांनी ओव्हरफ्लो होईल. मी 10 दशलक्ष डॉलर्स प्रकट करत आहे. या आठवड्यात माझ्या सर्व आर्थिक चिंता दूर होतील. भगवंत म्हणतो, या आठवड्यात तुमचे आरोग्य, नोकरी, व्यवसाय, नातेसंबंध आणि आर्थिक सुधारणा पाहण्यासाठी सज्ज व्हा. मी तुम्हाला एक चमत्कार पाठवीन जो तुमच्या सर्व चिंता दूर करेल. मी तुम्हाला
अग्नीत आशीर्वादांचा वर्षाव करणार आहे, ज्यामुळे मोठे हसू आणि आर्थिक यश मिळेल. देव म्हणतो, ही तुमची जीर्णोद्धाराची वेळ आहे. तुमची शांती, समृद्धी आणि हेतू यासह शत्रूने तुमच्याकडून जे काही घेतले आहे ते मी परत आणीन. माझ्याबरोबरच नेहमी आशा असते. माझ्याबरोबर असे म्हणा, मी स्वामींमुळे आहे आणि मी स्वामींशिवाय जगू देखील शकत नाही, परंतु स्वामी माझ्यामध्ये राहतात. मी आता जगत असलेले जीवन मी देवाच्या सूत्रावर विश्वास ठेवून जगतो, ज्याने माझ्यावर प्रेम केले आणि स्वतःला माझ्यासाठी सर्व काही दिले. देव म्हणतो, मला माहीत आहे की तुम्ही तुमच्या आर्थिक आरोग्य, कुटुंबाबद्दल काळजीत आहात, परंतु लक्षात ठेवा, मी नेहमी तुमच्या बाजूने काम करतो. आज मी तुम्हाला शांती, उपचार आणि विजयाचा आशीर्वाद देतो. तुमचे जीवन बदलेल अशा आशीर्वादांसाठी सज्ज व्हा. या वर्षी तुमचे जीवन अधिक पैसा, उत्तम आरोग्य, सार्वकालिक आनंद, अनपेक्षित आशीर्वाद आणि खरे प्रेम यांनी भरलेले असेल. तुमच्या अंतःकरणावर विश्वास ठेवा आणि न्यायी व्हा. तुमच्या तोंडाने कबूल करा आणि तारण करा. तुमच्याकडे भरपूर यश, विजय आणि यशाच्या मालिकेसाठी तयार व्हा. या मंगळवार आणि बुधवारी तुम्हाला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो हे महत्त्वाचे नाही. हे लक्षात ठेवा की तुम्ही ज्या कोणत्याही गोष्टीला सामोरे जात आहात त्यापेक्षा देव अधिक सामर्थ्यवान आणि शक्तिशाली आहे. हे देवाचे संदेश संपूर्ण जगात पसरवत राहण्यासाठी आम्हाला तुमच्या मदतीची नितांत गरज आहे आणि तुमच्या उदार पाठिंब्याशिवाय आम्ही हे करू शकत नाही. त्यामुळे हे शक्तिशाली संदेश दुःखी असलेल्या भक्तांसोबत शेअर करा. नक्कीच तुमच्या सर्व इच्छा भगवंत पूर्ण करेल. देव म्हणतो, मला विश्वास आहे तुमच्या दुःखाचे आनंदात रूपांतर होणार आहे. देव दार उघडेल आणि खास तुमच्यासाठी संधी निर्माण करेल. त्याने तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी आशीर्वाद तयार केले आहेत. ते तुम्ही कल्पनाही करू शकत नाही इतके मोठे आहेत. तुम्ही अनुभवलेल्या अडचणी, मनातील वेदना, प्रश्न आणि निद्रानाशाच्या रात्रीचा अंत होत आहे. तुम्ही ज्याची वाट पाहत आहात आणि प्रार्थना करत आहात त्या सर्व गोष्टी देव तुमच्यावर वर्षाव करेल. प्रेम, चांगले आरोग्य आणि समृद्धीचे आशीर्वाद तुमच्या मार्गावर येण्याची तुम्ही अपेक्षा करू शकता. आजचा दिवस आशीर्वाद, वैयक्तिक वाढ, नवीन संधी, उत्पादकता, सकारात्मकता, उत्तरे, उपचार, प्रेम आणि देवाच्या कृपेने भरलेला असेल. तो दिवस तुमच्यासाठी शुभ दिवस असेल. तुम्ही सहन करत आलेल्या प्रत्येक निराशेसाठी तुमच्यासाठी देवाचा जीवन बदलणारा आशीर्वाद तयार आहे. तुमचे हृदय आनंदाने, प्रेमाने आणि पूर्णतेने भरले जाईल. तुमचे मुख हशा आणि आनंदाच्या बातम्यांनी भरले जाईल. आजचा दिवस प्रगती, यश, सकारात्मक भेटी, बढती वाढ, संधी, चांगली बातमी, अनपेक्षित आश्चर्य, अलौकिक शक्ती, यश आणि उपचार घेऊन येईल. माझ्या बाळा, मी तुला जीवन दिले आहे, परंतु तुम्ही तुमच्या जीवनात आणि संसारिक प्रेमात इतके बुडून गेला आहात की दररोज तुम्ही माझ्या संदेशाकडे दुर्लक्ष करता किंवा तो अपूर्ण ठेवता. याचा अर्थ असा आहे की तू मला तुझ्या आयुष्यातील एक मिनिटही देऊ इच्छित नाहीस. मी तुझी धडपड पाहतो आणि मी तुझ्या पाठीशी चालतो. लक्षात ठेवा, मी तुमच्या शक्तीचा स्तोत्र आहे. माझे मार्गदर्शन घ्या आणि तुम्हाला मार्ग सापडेल. पुढील 7 मिनिटात चमत्कार तुझ्या समोर असेल. देव म्हणतो, मला माहीत आहे की तुमच्या मनात सध्या खूप गोष्टी आहेत. तुमचे कुटुंब, तुमचे आरोग्य, तुमची बिले, तुमचे नातेसंबंध. कधीकधी असं वाटतं की जगाचा भार तुझ्याच खांद्यावर आहे. हे जाणून घे की तुम्ही कधीही एकटे नाही. तुमचे सर्व काही ओझे माझ्यावर द्या. मी मदत, उपचार आणि संसाधने पाठवीन. मी ते चांगल्या प्रकारे पुरवीन.
मी तुझ्यासाठी मार्ग तयार करीन. माझा तुझ्यावर विश्वास आहे. स्वतःला एकटे समजू नका. मी तुम्हाला अपयशी ठरवणार नाही. शांतपणे बोला किंवा मग टाईप करा. प्रिय देवा, या क्षणी मी तुम्हाला प्रार्थना करते, कारण मी खूप संघर्ष करत आहे. माझ्या मनात प्रचंड भीती आणि चिंता आहे, कारण मला माझ्या पुढच्या भविष्याची चिंता आहे. मी तुझ्यावर विश्वास ठेवण्यासाठी, मार्गदर्शनासाठी तुझ्याकडे प्रार्थना करते. एकदा मी तुझ्यावर पूर्ण विश्वास ठेवला की मी घाबरणार नाही, कारण मला माहीत आहे की सर्व काही तुझ्या सर्वशक्तिमान देवाच्या हातात असेल. मी प्रार्थना करते की मी तुमच्यावर आणि माझ्यासाठी तुमच्या योजनांवर विश्वास ठेवण्यास शिकू शकेन. मला माहीत आहे की तू सर्वज्ञात आहेस आणि काहीही झाले तरी तू माझ्यासोबत असशील. तुला माहीत आहे की मला तुझी गरज आहे. मी स्वतःहून ठीक असल्याचे भासवल्याबद्दल मला माफ कर. मला क्षमा करा. आज मी जसा आहे तसाच तुझ्याकडे आलो आणि माझ्या सर्व चिंता, काळजी मी तुला देतो. कृपया चिंतेची जागा शांततेने, चिंतेची जागा आशेने, चिंतेची जागा आत्मविश्वासाने घ्या. मला माहीत आहे की मी तुझ्याबरोबर सुरक्षित आहे आणि तू माझ्या समस्या हाताळू शकतोस. प्रिय स्वर्गीय पित्या, माझ्या परिवाराचे रक्षण करा. मी प्रार्थना करते की तुम्ही त्यांना तुमच्या जवळ आणाल आणि ते त्यांच्या संपूर्ण अंतःकरणाने आणि संपूर्ण मनाने तुमच्या अधीन राहतील. त्यांनी त्यांच्या प्रत्येक कामात मदत करा. बाबा, आपल्यापैकी प्रत्येकजण कोणत्या परिस्थितीतून जात आहे आणि आपल्यावर काय अडचण आहे हे फक्त तूच जाणत आहेस. मी प्रार्थना करते की हे परमेश्वरा, माझ्या कुटुंबाला त्यांच्या मार्गात येणाऱ्या अडचणींवर मात करण्याची शक्ती द्या. मूक लढाई लढणाऱ्या कोणालाही मदत करा. त्यांना तुमच्यामध्ये शांती आणि सांत्वन मिळू द्या. प्रभू, मी आता हे ऐकत असलेल्या स्त्रीसाठी प्रार्थना करत आहे, जी काळजी करणे थांबवू शकत नाहीये. तिला तुमच्या परिपूर्ण शांतीने भरा, जी सर्व समजूतदारपणाच्या पलीकडे आहे. तिला आठवण करून द्या की तुमच्यासाठी काहीही अशक्य नाही. तिला कोणत्याही परिस्थितीचा सामना करावा लागला तरी ती तुमच्यावर विश्वास ठेवू शकते. तुम्ही तिच्या आधी आणि तिच्या मागे प्रत्येक बाजूला जा. तिचे आयुष्य तुमच्यापाशी सुरक्षित आहे. तिच्या जवळ राहा आणि आज रात्री तिचे सांत्वन करा. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा आणि जो भक्त दुःखी आहे, संकटात आहे, त्या भक्ताला हा व्हिडिओ शेअर करा. भाग्यवंत ठराल. देव आज तुला म्हणतोय, तू या राक्षसांना मला शरण जाऊन चांगले काम केले आहेस. मला तुझा खूप अभिमान आहे. आता तुम्ही ते कसे करायचे ते शिकले आहे. चला हे तपशील एकत्र तपासूया, जे तुमच्या हृदयाला दररोज त्रास देत आहे. तुमच्या किरकोळ कामांमध्ये माझी उपस्थिती स्वीकारा आणि तुम्ही नेहमी शोधत असलेल्या आनंदाने मी तुम्हाला आशीर्वाद देतो. बाळा, मी तुला माझ्या डोळ्यातून जग दाखवू इच्छितो. तर नियंत्रण सोडा आणि मला तुमची मदत करू द्या. माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुमच्यावर प्रेम करतो. देवदूत म्हणत आहेत, येत्या काही आठवड्यात, विशेषतः वर्ष संपत असताना, जुन्या ऋतूंचे दरवाजे बंद होत असताना, देव अगदी नवीन दरवाजे उघडणार आहे. मला ते दिसत आहेत. मला नवीन साव्या दिसतात, ज्या नीतीचे दरवाजे उघडतात. हे वर्ष संपण्याआधीच जन्माबाबत शेवटच्या क्षणी चमत्कार घडले आहेत. प्रभूंच्या महान प्रेमामुळे आपण नष्ट होत नाही, कारण त्याची करुणा कधीही कमी होत नाही. ते रोज सकाळी नवीन असतात. तुझा विश्वासूपणा महान आहे. मी स्वतःला म्हणतो, परमेश्वर हा माझा भाग आहे, म्हणून मी त्याची वाट पाहीन. मी परमेश्वराला काही संकेत मागितले. त्याने मला विचारले, तुला नेहमी संकेतांची आवश्यकता का भासते? मी उत्तर दिले, कारण मला चूक करायची नाही. तो म्हणाला, कधीकधी तुम्हाला विश्वासाची झेप घ्यावी लागेल आणि माझ्यावर विश्वास ठेवावा लागेल.
देव म्हणतो, जेव्हा तुम्ही काहीही करू शकत नाही तेव्हा देव काहीतरी वर नियोजन करत असतो. आपल्या मनावर लक्ष केंद्रित करा, स्वतःला एकत्र खेचा. जर तुम्ही तुमच्या दोरीच्या शेवटी असाल तर गाठ बांधा आणि धरून ठेवा. आपण विजेत्यापेक्षा अधिक आहात. विश्वास ठेवा. आवश्यक असल्यास रडा. तू अजून इथेच आहेस. देव अद्याप तुमच्या बरोबर नाही, पण देवाचे ध्यान करून नक्की देव तुमच्यापर्यंत येऊन पोहोचू शकतो. तुमचा जन्म जिंकण्यासाठी झाला आहे. तुम्ही चॅम्पियन आहात. तुमच्यात महानता आहे. तुम्ही तयार असाल तर होय मी तयार आहे टाईप करा आणि आत्ताच आपलं हे शक्तिशाली चॅनल सबस्क्राईब करा. मोठ्याने म्हणा, परमेश्वर माझा प्रकाश आणि माझे तारण आहे. मी कोणाची भीती का बाळगू? परमेश्वर माझ्या जीवनाचा गड आहे. मग मी कोणाला घाबरू? शांतपणे बोला, हे गुरुदेव दत्त, आज तू मला शुद्ध कर. द्वेष, क्रोध, वासना, क्षमाशीलता, शंका, भीती या विचारांना माझ्या मनाचा त्रास होऊ दिल्याबद्दल मी पश्चाताप करतो. देव म्हणाला आहे, होय, जो सतत मागतो त्याला सर्व मिळेल. जो शोधत राहील त्याला सापडेल आणि जो दार ठोठावत राहील त्याच्यासाठी दार उघडले जाईल. हे माझे तुला वचन आहे. देव म्हणतो, तुमचे पुढील अश्रू आनंदाचे अश्रू असतील. देव सध्या तुमच्या बाजूने चालला आहे. तुम्हाला भरपूर संपत्ती, आरोग्य आणि आनंदासाठी निवडले आहे. फक्त लक्ष केंद्रित करा आणि तुमचे आशीर्वाद वाढू पहा. ही एक पुष्टी आहे की एक मोठं यश लवकरच येत आहे. तुम्ही जर हा संदेश शेवटपर्यंत ऐकण्यात यशस्वी ठरल्यास तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळली जातील. तुमची चिकाटी तुम्हाला तुमच्या आयुष्यातील मोठ्या आणि चांगल्या प्रवृत्तीच्या दिशेने नेत आहे. देव म्हणतो, तुम्ही तुमच्या पुढच्या अध्यायासाठी योग्य वेळेवर आहात. सर्व आधीच्या अध्यायांनी तुम्हाला या क्षणासाठी तयार केले आहे. हे असे पृष्ठ आहे जे तुम्ही यापूर्वी कधीही पाहिले नसेल. प्रक्रियेवर विश्वास ठेवा. तुम्ही तयार असाल तर होय कमेंट करा. देव म्हणतो, देव तुम्हाला कधीही रिकामे सोडणार नाही. तुम्ही गमावलेल्या प्रत्येक गोष्टीची जागा तो आनंदाने भरेल. जर त्याने तुम्हाला काहीतरी खाली ठेवण्यास सांगितले तर त्याचे कारण हे आहे की तुम्ही काहीतरी मोठे उचलावे असे देवाला वाटते. जे दिसत नाही ते पाहून निराश होऊ नका. ते संपलेले नाही. देव अजूनही कार्य करत आहे. पडद्यामागे अशा काही गोष्टी घडत आहेत ज्या आपण पाहू शकत नाही. त्याचे आभार मानत राहा की तो मार्गात आहे. सहमत असाल तर धन्यवाद देवा कमेंट करा. या वर्षाच्या अखेरीस तुम्ही जे गमावलं आहे त्यापेक्षा जास्त देव तुम्हाला परत करेल. देव तुम्हाला खूप मोठ्या चमत्कारांसाठी तयार करत आहे. देव आज तुला म्हणत आहे, मला माहीत आहे की तुला मदतीची गरज आहे. मी तुला मदत करीन. मी नेहमीच तुझ्यासाठी येते आहे. मी कधीही तुझी साथ सोडत नाही. मी तुझ्यावर प्रेम करतो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. देव आता तुमच्यासाठी एक आर्थिक चमत्कार तयार करत आहे. तुम्हाला ते प्राप्त करायचे असल्यास स्वामी आई माझं तुझ्यावर प्रेम आहे टाईप करा आणि जो भक्त दुःखी आहे, संकटात आहे त्याला शेअर करा. नक्कीच पुण्यवंत व्हाल. तयार व्हा, कारण तुमची इच्छा असलेली प्रत्येक गोष्ट तुमची वास्तविकता बनू शकते आणि तीही तुमच्या विचारापेक्षा लवकर. लोकांमध्ये सर्वोत्कृष्ट असे डोळे मिळावेत यासाठी नेहमी प्रार्थना करा. वाईटाला माफ करणारे हृदय आणि वाईट विसरणारे मन असा आत्मा जो कधीही देवावरील विश्वास गमावत नाही. देवाचे तुमच्यावर खूप प्रेम आहे. तुम्हाला कधी काय द्यायचे हे देवाला माहीत आहे. विश्वास ठेवा, तो तुमच्या पाठीशी आहे. नम्र व्हा आणि कधीही असा विचार करू नका की तुम्ही इतर कोणापेक्षा चांगले आहात.
असे भक्त परमेश्वराला आवडत नाहीत. जर संघर्ष नसते तर तुमच्यात ताकद नसते. तो तुम्हाला तोडत आहे असं वाटत असतानाही देव नेहमीच तुम्हाला बांधत असतो. जेव्हा तुम्ही तुमच्या समस्यांवर लक्ष केंद्रित कराल, जेव्हा तुम्ही तुमच्या शक्यतांवर लक्ष केंद्रित कराल, तेव्हा तुम्हाला अधिक समस्या असतील आणि तुम्हाला अधिक संधी मिळतील. शांतपणे म्हणा, देवा, मी मनापासून तुझ्यावर विश्वास ठेवतो. तू मला जिथे घेऊन जाशील तिथे मी जाईन. तुम्ही माझे नेतृत्व करा. देव म्हणतो, तुमचे नाव मी इतके सामर्थ्यवान बनवणार आहे की जे लोक तुमचे अनुसरण करणे थांबवतील ते देखील तुमच्याबद्दल ऐकतील आणि तुम्ही ज्याला स्पर्श कराल ते सर्व इतके धन्य होतील की ज्यांनी तुमच्यावर कधीही विश्वास ठेवला नाही ती लोक तुमच्याकडे पाहू लागतील. तुमच्या जीवनाचा नाश करणाऱ्या वादळांमधून काहीतरी चांगले घडवून आणण्याचे वचन देव देतो. तुमचा देवावर विश्वास असल्यास होय कमेंट करा. आता तुमच्या स्वतःवर थोडेसे जास्त प्रेम करा. तुम्ही उत्क्रांत होत आहात, शिकत आहात, बरे करत आहात, वाढत आहात आणि स्वतःला एकाच वेळी शोधत आहात. हे तुमच्यासाठी जादुई बनणार आहे. एकदा आपण ठरवले की आपल्याला चांगले जीवन हवे आहे तर मग विश्व आपल्यासाठी ते मिळवण्यासाठी गोष्टी हलवण्यास सुरुवात करेल. आपल्याला आवश्यक असलेले लोक घडतील. आपल्याला आवश्यक असलेले दरवाजे अनब्लॉक होतील. पण जोपर्यंत तुम्ही निर्णय घेत नाही तोपर्यंत काहीही शक्य नाही. एकदा आपण खरोखर प्रामाणिकपणे निर्णय घेतला की चमत्कार घडतील. तुम्ही तयार असाल तर 2-2 कमेंट करा. संकटांना खेळू द्यात. संकेतांचे अनुसरण करा आणि आपल्या वाढीसह अधिक सुसंगत राहा. या आठवड्याच्या शेवटी तुमचे नशीब बदलेल आणि तुम्हाला विजयी वाटेल. तुमच्या संपूर्ण जीवनात तुम्हाला आलेल्या सर्व वेदना आणि संकटांपासून तुम्ही मुक्त व्हाल. आजचा संदेश पाहून तुम्हाला वाटत असेल की हे पुरेसे चांगले नाही, पण वास्तव खरे आहे. तुम्ही योग्य ठिकाणी आहात. तुमच्या शंकांना तुमचा प्रकाश दफन करू देऊ नका. मनात भीती बाळगू नका. बाळा, मी तुझ्यासोबत आहे. जे घडत आहे त्यावर विश्वास ठेवा. मी तुझ्या आयुष्यात असे काहीतरी करणार आहे ज्याचा तू स्वप्नातही विचार केला नसेल. काहीतरी ग्रेट या आठवड्यात तुमच्यासाठी होईल. संपूर्ण विश्व पडद्यामागे तुम्हाला सर्वात सुंदर आणि अनपेक्षित मार्गांनी आश्चर्यचकित करण्यासाठी काम करत आहे. जर तुमचा विश्वास असेल तर होय कमेंट करा. आज रात्री देव तुम्हाला म्हणत आहे, तुमची आशा पुनर्संचयित केली जाईल. तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील आणि तुमच्या आयुष्यात आशीर्वाद आणि चमत्कार दिसतील. देव म्हणतो, या वर्षी तुम्हाला मोजताही येणार नाहीत इतके आशीर्वाद मिळतील. मला मानवा पलीकडे प्रिय, तुझ्या आयुष्यात पहिलं स्थान ठेव. तुमच्यासोबत काहीतरी सकारात्मक आणि अनपेक्षित घडणार आहे. आता डोक्याला ताण देणे थांबवा. देव तुमचे दुःख पाहत आहे. तो तुम्हाला नवीन संधी देईल, पूर्वीपेक्षा मोठी आणि चांगली. या जगात तुम्हाला त्रास होईल, पण तुम्ही एक गोष्ट मनावर घ्या, देवाने जगावर मात केली आहे. कोणीच परिपूर्ण नसतात. आम्हाला फक्त हे माहीत आहे की तुझ्या प्रयत्नांना यश कसं द्यायचं आहे. एक दिवस मला आशा आहे की तुम्हाला हे लक्षात येईल की देव सर्व ठिपके जोडत आहे. जेव्हा आयुष्य गुलाबाच्या काट्याप्रमाणे झाले असेल तेव्हा लक्षात घ्या की मी लवकरच ते काटे तोडणार आहे. आज ज्याला देवापासून दूर जावं वाटत आहे त्यांच्यासाठी मी प्रार्थना करत आहे. मला फक्त तुम्हाला आठवण करून द्यायचे आहे की तो तुमच्या बरोबर आहे, जरी तुम्ही त्याला अनुभवू शकत नसाल. तुमचा विश्वास असल्यास तू माझा सांगाती कमेंट करा. देवाची वेळ तुम्हाला वाटते त्यापेक्षा लवकर असू शकते. आता तयार रहा. तुम्ही कशाचाही सामना करत असलात
तरी लक्षात ठेवा, तुम्हाला विजय मिळवून देण्यासाठी तुमच्या शत्रूंविरुद्ध लढायला तुमच्याबरोबर जाणारा तुमचा देव परमेश्वर आहे. तुम्ही पुन्हा हसणार आहात. तुमचा पुन्हा विश्वास बसणार आहे. तुम्ही पुन्हा प्रेम करणार आहात. तुम्ही गमावलेले सर्व काही देव परत करत आहे. ती धन्य आहे जिला समजते की तिला फक्त शांत आणि शांतच राहायचं आहे, कारण देव तिच्या लढाया लढेल आणि तिच्या वतीने मध्यस्थी करेल. देव म्हणतो, मी घोषित करतो की शाप तुटला आहे. तुमचे आरोग्य सुधारेल आणि तुमची आर्थिक वाढ सुरू होईल. ते आधीपासूनच तुमचे आहे आणि ते लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. तुम्ही हे स्वीकारण्यास तयार असाल तर मी स्वामींचं बाळ कमेंट करा. तुम्ही खर्च केलेले सर्व पैसे तुमच्याकडे गुणाकाराने परत येणार आहेत. चांगले वित्त येत आहे. तुम्ही खूप काही केले आहे. तुमच्यासाठी सतत समृद्धी आकर्षित करण्याची वेळ आली आहे. मी सर्व ठीक करणार आहे. हा महिना संपण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षेत्रात खूप यश मिळणार आहे. तुम्ही कधीही कल्पना करू शकत नसलेल्या गोष्टी अधिक चांगल्या होताना तुम्हाला दिसतील. सहमत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. देव म्हणतो, वेळ आल्यावर मी प्रत्येकाच्या आयुष्यात चमत्कार करतच असतो. मला माहीत आहे की तू बलवान आहेस. मला माहीत आहे तू हुशार आहेस. मी तुला निर्माण केले आहे. मला ठाऊक आहे तू कोण आहेस. बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. तुमचा देवदूत तुमच्या बिलांची काळजी घेईल. तुमच्या कुटुंबाचे रक्षण करेल आणि नक्कीच तो जादू करेल. तुमची ऊर्जा स्वच्छ झाली आहे. सर्व नकारात्मक शक्ती काढून टाकली आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर तुमच्यासाठी अंतहीन आशीर्वाद आणि पैसा आणतील. तुमची संधी तुमच्या दारात ठोठावेल. कर्ज पूर्णपणे भरले जाईल. तुमची आर्थिक स्थिती बदलली जाईल. या आशीर्वादाचा दावा करा आणि ते प्राप्त करा. देव म्हणतो, तुम्ही जे पाहिले आहे त्यापेक्षा आयुष्यात बरेच काही आहे. फक्त तुम्ही वाईट ऋतूतून जात आहात. याचा अर्थ असा नाही की जीवन इथेच संपले. दिवस बदलणार आहेत. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. काहीतरी जादुई गोष्ट तुम्हाला आठवण करून देणार आहे की योगायोग अशी कोणतीही गोष्ट नाही. तुमचे जीवन बदलणार आहे आणि खूप मोठे आशीर्वाद जवळपास आहेत. तुमचा देवावर विश्वास असेल तर स्वामी आई कमेंट करा. तुमची महानता जिवंत होत आहे. तुमचा प्रकाश अधिक तेजस्वी होत आहे. तुमच्यासाठी काय आहे ते काहीही किंवा कोणीही थांबवू शकत नाही. आपल्या दृष्टीकडे वाटचाल करा आणि ते प्राप्त करण्यासाठी हा व्हिडिओ लाईक करा. जेव्हा तुम्हाला खरोखर काहीतरी हवे असते तेव्हा स्वतःला आत्मविश्वासाने मर्यादित न ठेवता त्या मागे जा. तेव्हा विश्व ते घडवून आणेल. ब्रह्मांड म्हणतो, तुम्ही पुन्हा हसणार आहात. तुम्ही पुन्हा विश्वास ठेवणार आहात. तुम्ही पुन्हा प्रेम करणार आहात. तुम्ही गमावलेले सर्व काही मी पुनर्संचयित करणार आहे. देव तुमच्यासाठी एक मार्ग बनवत आहे. आता ती गोष्ट कोणताही द्वेषी, सैतान किंवा विरोध थांबवू शकत नाही. तुमच्या आयुष्यात कोण आहे आणि कोण नाही हे देवाला माहीत आहे. विश्वास ठेवा आणि दुःख सोडून द्या. जो जिथे असायचा असेल तो अजूनही तिथेच असेल. देवाची एक सुंदर योजना आहे आणि ती चांगली आहे. आपण हे शेवटपर्यंत ऐकल्यास आपण अशा टप्प्यात प्रवेश कराल जिथे आपले सर्वोत्तम दिवस प्रकट होतील. हे वर्ष संपण्यापूर्वी तुम्ही आयुष्यात 5 वर्षे पुढे असाल. तुमचे जीवन तुम्ही कल्पनेपेक्षा खूप चांगले बदलत आहात. तुमच्यासाठी गोष्टी अचानक बदलतील यावर विश्वास ठेवा. कसे आणि केव्हा याची काळजी करू नका. फक्त नवीन परिणामाच्या शक्यतेवर मनापासून विश्वास ठेवा. हे सर्व तुम्ही सध्या अनुभवत आहात त्यापेक्षा खूप वेगळे असेल. देवाची वेळ परिपूर्ण आहे. तुम्हाला जाणवत असलेल्या वेदनांची तुलना येत असलेल्या आनंदाशी होऊ शकत नाही.
तू मला शोधशील आणि मी तुला भेटीन. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जेव्हा तुम्हाला काहीतरी संपले आहे असे वाटते तेव्हा आशा कधीही गमावू नका. देव तुमच्या आयुष्यात चमत्कार करणार आहे. जर तुमचा देवावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ लाईक करा. ब्रह्मांडाला तुम्हाला आज आनंदी पाहायचे आहे, म्हणून ते तुमच्यापर्यंत चमत्कारानंतर चमत्कार पाठवणार आहेत. हसण्याशिवाय पर्याय नाही. तुम्ही तयार आहात का? प्रिय देवा, कधीकधी मला जीवनात काय करावं हेच कळत नाही. मला असं वाटतं की मी कोणत्याही दिशेशिवाय हालचालींमधून जात आहे. पण तुम्ही तुमचे दुःख इतरांना सांगण्यापेक्षा मला सांगा, तुम्हाला माझ्याकडून काय हवं आहे. मी तुम्हाला हवे ते सर्व देणार आहे. जसं मी तुमची प्रत्येक गोष्ट पाळत आहे तसंच तुम्हीही प्रयत्न करायला चालू करा. तुमच्या आयुष्याला मी आकार देणार आहे. आज सक्रिय राहून काम करा. तुमच्या भावना आणि परिस्थितीनुसार प्रतिक्रियाशील न होण्याचा प्रयत्न करा. भीती किंवा रागाने प्रतिक्रिया न देण्याचे लक्षात ठेवा, कारण भावना तुमच्या निर्मितीची शक्ती काढून घेतात. आनंद तेव्हा होतो जेव्हा तुम्ही जाणून बुजून तुम्हाला हव्या असलेल्या जीवनावर काम करता. तुम्ही पुढे काय तयार करता यावर तुमचे नियंत्रण आहे. तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करून तुमची गती कायम ठेवा. तुम्हाला यश प्राप्त करायचे असल्यास कमेंट करा, परमेश्वरी शक्ती माझ्या सोबत आहे. काहीच दिवसात तुम्ही ज्यासाठी प्रार्थना केली आहे ती गोष्ट अचानक तुम्हाला भेटणार आहे. तयार राहा. तुम्ही आतून पूर्णपणे तुटले आहात तर घाबरू नका. तुम्ही अत्यंत आशीर्वादात संक्रमण करणार आहात. तुमची इच्छा असूनही तुम्ही हार मानत नाही तेव्हा जादू घडते. ब्रह्मांड नेहमी हट्टी हृदयाच्या प्रेमात पडतो. आज देव तुमचे आशीर्वाद तिप्पट करणार आहे. फक्त विश्वास ठेवा आणि चांगल्या बातमीची वाट पहा. रोज सकाळी ब्रह्मांड तुम्हाला एक आशीर्वाद देईल जो तुमच्या आयुष्यातील प्रत्येक चिंता रद्द करेल. तुमच्यावर परमेश्वरी आशीर्वाद असल्यास परमेश्वरी शक्ती माझ्यासोबत आहे कमेंट करा. शांतपणे ही प्रार्थना बोला. तुम्ही टाईप देखील करू शकता. हे परमेश्वरा, दयाळू प्रभू, हे जीवन चालू ठेवण्याच्या कृपेबद्दल धन्यवाद. हा दिवसात माझ्यासाठी चांगले करण्याची, तुझ्या इच्छेने पालन करण्याची संधी मिळो. परमेश्वरा, माझ्या गरजा आणि सर्व मला पुरवून द्या. हे सर्व तुझ्याकडूनच आले आहेत, कारण तू औदार्य आणि विपुलतेचा झरा आहेस. सर्व हानीपासून माझे रक्षण करा आणि माझ्या पायांना शाश्वत जीवनासाठी फळ देणारे मार्ग दाखवा. प्रभू, आज माझ्या बरोबर राहा. प्रेमळ स्वामी भक्तांनो, आपण या पवित्र संदेशाची समाप्ती मी भाग्यशाली आहे असे वाक्य 101 वेळा बोलून करणार आहोत, कारण या वाक्याचा तुमच्या जीवनावर खूप मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शेवटपर्यंत हे ऐकत राहा आणि तुम्ही देखील माझ्याबरोबर हे वाक्य बोलत राहा. चला तर मग सुरुवात करूया. मी भाग्यशाली आहे. 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 मी भाग्यशाली आहे.
मी भाग्यशाली आहे. मी भाग्यशाली आहे. मी भाग्यशाली आहे. मी भाग्यशाली आहे. मी भाग्यशाली आहे. मी भाग्यशाली आहे. मी भाग्यशाली आहे. मी भाग्यशाली आहे. मी भाग्यशाली आहे. मी भाग्यशाली आहे. मी भाग्यशाली आहे. मी भाग्यशाली आहे. मी भाग्यशाली आहे. मी भाग्यशाली आहे. मी भाग्यशाली आहे. मी भाग्यशाली आहे. मी भाग्यशाली आहे. मी भाग्यशाली आहे. मी भाग्यशाली आहे. भाग्यशाली आहे. मी 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 भाग्यशाली